वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपला ईशान्यभरचा 6वा ग्रुप जाणार आहे, जो की अमृता ट्रॅव्हल्सकडून आहे. आणि आत्तापर्यंत 5 ग्रुप गेले आहेत. 5 ग्रुपला छान सुंदर सगळे क्लायमेट मिळालेलं आहे. आज 6वा ग्रुप जाणार आहे. आज 26 तारीख आहे. आज आमचं दुपारी 1 वाजताचा फ्लाईट आहे. तर आम्ही आता थोड्या वेळाने 9:30-10 पर्यंत एअरपोर्टसाठी निघू. बिफोर टाईम जातोय, कारण का थोडं लवकर पोहोचलेलं नक्की चांगलं आहे. आणि आपण मुंबईमध्ये आहोत, त्यामुळे ट्रॅफिकची काही गॅरंटी देऊ शकत नाही आपण. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपलं साईट सीन जास्त नसणार आहे, कारण का आज आपला प्रवास आहे तो मुंबई टू गुवाहाटी असा होणार आहे. मी तुम्हाला मुंबई एअरपोर्ट पण दाखवीन आणि गुवाहाटी एअरपोर्ट पण दाखवणार आहे. आणि होप फॉर द बेस्ट की आम्हाला गुवाहाटीला क्लायमेट चांगला मिळेल, जोराचा पाऊस मिळणार नाही की जो मागच्या वेळेला आम्हाला पाऊस मिळाला होता. आणि आजच्या ब्लॉगची साऊंड क्वालिटी तुम्ही मला नक्की सांगा, कारण का आज आपण यूज करत आहोत डिजिटेकचा जो माईक येतो तो आपण आज यूज करतोय. आणि जर साऊंड क्वालिटी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा. आम्ही जस्ट आत्ता आतमध्ये एंट्री केली आहे आणि बाहेर खूप गरमी आहे. आतमध्ये खूप बरं वाटतंय, फुल AC आहे. फ्लाईटला थोडा वेळ आहे. नाईटीत बसलो, थोडी भूक लागली होती म्हणून. बाकी सहप्रवासी पण इकडे तिकडे फिरतायत, काही खायला गेलेत, काही एअरपोर्ट एक्सप्लोर करतायत. आम्ही आलो आहे. आमचं आता चेक इन स्टार्ट झालं आहे गुवाहाटीला. 11:41 फ्लाईट नंबर. एका पॅसेंजरने सीट एक्सचेंज केली, त्यामुळे मला एक्सेल सीट मिळाली आहे. सोफा सो गुड. मुंबईवरून निघालो तेव्हा क्लायमेट एकदम फुल ऊन होतं, फुल तापलं होतं. आणि आता एकदम पावसाळी झालंय. क्लायमेट पण 35-25 वर आलंय. जसे जसे पुढे नॉर्थ ईस्टला वरती वरती जाऊ आम्ही अरुणाचल साईडला, तसं अजून अजून कमी होत जाईल. खूप सुंदर असं एअरपोर्ट आहे. इथे त्यांनी एक लोटस बनवलं लाईट्सचं, आणि पूर्ण हे वर्क आहे हे बांबूचं आहे. इथे वरती पण आणि काही कामचं पण चालू आहे वरती थोडंफार. खूप छान एअरपोर्ट आहे, लाईटिंग वगैरे छान आहे. अजून काम चालू आहे त्यांचं बऱ्यापैकी. आत्ता तुमचं सामान आलं आहे बेल्ट नंबर 4 वरून. विमानातनं उतरल्या पुढच्या 2 मिनिटात सगळ्या बॅगा येणं. सुख आहे बाई, सुख आहे. मित्रांनो, आम्ही आत्ता आमच्या हॉटेलला पोचलो आहे स्टार लाईनला. आणि हे जो पूर्ण होतं हे पूर्ण गुवाहाटी शहर खूप मोठं शहर आहे. जास्त डोंगर नाही, हा एक, हा समोर एक, आणि इकडे एक, 3च डोंगर आहेत. जास्त डोंगर पण नाही तिथे. मित्रांनो, आपण आत्ताच आपल्या हॉटेलवर पोचलो आहे. आपण आता गुवाहाटीमध्ये स्टार लाईनला आपण पोचलेलो आहे. जे मागच्या हॉटेल सेम हॉटेल आहे, आपण तिथे स्टे करणार आहोत. आज साईट सीन काही नव्हतं आमचं, आम्ही आज संध्याकाळीच पोचलोय. आज रेस्ट डे होता. सो आम्ही आता उद्याहून साईट सीन चालू होईल. उद्यापासूनचे ब्लॉग तुम्ही अजिबात चुकवू नका, कारण का रोज तुम्हाला काही ना काहीतरी नवनवीन सिनरी बघायला मिळणार आहे. खूप नवीन नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. आणि त्या त्या ठिकाणांची शक्य होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. काही ठिकाणी मोबाईल आणि कॅमेरा यूज अलाउड नसतं. तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच आपलं प्रेम दाखवत राहा. चिअर्स फॉर द डे.